नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचं ऑल इंडिया प्रॉपर्टी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातले राधानगिरी तालुक्यात हेजीवाड परिसरात एक अप्रतिम 4 एकर फार्म हाऊस प्रॉपर्टी दाखवत आहोत. निसर्गाच्या साधण्यामध्ये वसलेली ही मालमत्ता शेती, वीकेंड होम, फार्म स्टे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. या प्रॉपर्टीचे सातबारा टायटल क्लिअर असून आवश्यक मालकी कागदपत्रे उपलब्ध असल्याची सांगितले जाते. कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्राची स्वतः पडताळणी करणे आवश्यक आहे. या 4 एकर शेतीमध्ये सुपीक जमीन असून ऊस, भात, हळद, सोयाबीन, भाजीपाला तसेच आंबा, नारळ, चिकू आणि इतर फळझाडं लागवड करण्यासाठी योग्य वातावरण आहे. शेतीमध्ये काही विकसित फळझाडे असून क्षेत्रात नवीन बाग करण्यासाठी पण इथे भरपूर जागा आहे. प्रॉपर्टीमध्ये सुंदर कौलारू फार्म हाऊस बांधलेला आहे. प्रशस्त हॉल, बेडरूम, स्वयंपाकघर, बाथरूम, मोठे अंगण आणि वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. घरासमोर हिरवळ आणि बसण्यासाठी सुंदर जागा तयार करण्यात आलेली आहे. पाण्याची सुविधेसाठी विहीर आणि बोरवेल उपलब्ध आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचन व्यवसाय करण्यात आलेला आहे. वर्षभर शेतीसाठी पाणी वापरणे सोयीचे आहे. वीज जोडणी उपलब्ध असल्यामुळे शेतीचे सर्व कामे सुरळीत करता येतात. संपूर्ण प्रॉपर्टीला कुंपण करण्यात आलेला आहे. आतमध्ये अंतर्गत रस्ता तयार असून 4 चाकी वाहन थेट फार्म हाऊस पर्यंत पोहोचणे जवळ गाव असल्यामुळे शाळा, दवाखाना, बँक, किराणा दुकान आणि इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध आहेत. राधानगिरी परिसर हिरवागार व निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. स्वच्छ हवा, शांत वातावरण आणि डोंगरगार सुंदर दृश्य या प्रॉपर्टीचे सौंदर्य आणखीन वाढवतो. त्यामुळे स्वतःसाठी वीकेंड होम स्टे किंवा फार्म स्टे व्यवसाय सुरू करण्यासाठी पण ही मालमत्ता अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, ह्या प्रॉपर्टीचे फोटो मी तुम्हाला टाकले होते आणि ही प्रॉपर्टी ज्यांचं खरंच बजेट अति कमी आहे त्या लोकांसाठी ही प्रॉपर्टी आहे. आणि फोटोमध्ये तुम्ही पाहिलं आहे की फोटोमध्ये काय काय आहे ते तुम्ही बघितलेलंच आहे की याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे. आणि सुरुवातीला ही प्रॉपर्टी कुठे आहे ती पण मी गोष्ट तुम्हाला आधीच क्लिअर केलेली आहे. आता मित्रांनो, ह्या प्रॉपर्टी संदर्भात चर्चा करायचं म्हटलं तर ही प्रॉपर्टी वर्ग 2 ची आहे. मित्रांनो, ज्यांना कोणाला जर वर्ग 2 ची प्रॉपर्टी घेऊ इच्छा असेल आणि त्यांना वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करून घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी कमी बजेटमध्ये ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा एक चांगला ऑप्शन आहे आणि सोनेरी चान्स आहे असं समजू शकतो. समजा तुमच्यामध्ये बरेपैकी लोक असे आहेत की ते वर्ग 2 ची प्रॉपर्टी पण खरेदी करतात आणि त्यांना वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करतात. काही 4 पैसे खर्च करून त्यावर वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करणारे पण लोक भरपूर सारे असे असतात. आपण हे वर्ग 2 ची प्रॉपर्टी असल्यामुळे कसं आहे की ही प्रॉपर्टी वर्ग 2 ची असल्यामुळे तुम्हाला ही कमी भावामध्ये मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपण नेहमी वर्ग 1 ची प्रॉपर्टी आणतो. वर्ग 1 च्या प्रॉपर्टीची प्राइस जरा खूप जास्त असते आणि टायटल क्लिअर असल्यामुळे, पण ह्या प्रॉपर्टीमध्ये वर्ग 2 असल्यामुळे याची प्राइस कमी भावामध्ये तुम्हाला मिळू शकते. आणि चांगल्या प्रकारे ह्या प्रॉपर्टीमध्ये जे सर्व गोष्टी इतक्या सुखसुविधा या प्रॉपर्टीमध्ये अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये बोरवेल ऑलरेडी टाकलेली आहे, विहीर पण ऑलरेडी आहे, चांगला डांबरी रस्ता ह्या शेतामध्ये गेलेला आहे आणि शेताचं क्षेत्रफळ पण खूप एवढं मोठं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही एखादं छानसं घर किंवा फार्म हाऊस पण इथे बांधू शकता आणि इथे पीक पण घेऊ शकता तुम्हाला काही अडचण येणार नाही. पावसा पाण्यात तुम्हाला चिखल देखील होणार नाही. अशा प्रकारची ही प्रॉपर्टी आहे आणि एक चांगली प्रॉपर्टी आहे. याची माती म्हणलं तर लाल काळी माती मिक्स असलेली ही प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये अनेक साऱ्या पिकं घेतले जात होते आणि आता सध्या सुद्धा याच्यात आंब्याचे, बोराचे, पपईचे झाडं ऑलरेडी आहेत. म्हणजे याच्यात काही बेलाचे पण झाड आहेत, असे भरपूर काही फळाचे, फ्रूटचे ऑलरेडी झाडं यामध्ये दिलेले आहेत. याच्यात 17 ते 18 आंब्याचे झाड आहेत, बेलाचे 2-4 झाड आहेत आणि बदामाचे पण झाडं यामध्ये अवेलेबल आहेत. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टीची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. या प्रॉपर्टीची प्राइस मी तुम्हाला सांगेल आणि प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर आपला नंबर शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.